अमरावती शहर पोलीस, अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस आणि SRPFच्या जवानांच्या रिक्त पदांसाठी 19 जूनपासून भरती प्रक्रिया सुरू होत आहे। यामध्ये एकूण 499 जागांसाठी 52,401 उमेदवारांची मैदानी चाचणी होणार आहे। यासाठी अमरावती पोलीस सज्ज झाले आहेत। अमरावती शहर आयुक्तालयात एकूण 74 पोलीस पदांसाठी 4,789 उमेदवारांनी अर्ज केले आहेत। 19 ते 24 जून या कालावधीत या उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे। यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 100 मीटर धावणे, 1600 मीटर धावणे आणि शॉर्टपुट यांचा समावेश असेल। त्याचप्रमाणे महिला उमेदवारांसाठी 100 मीटर धावणे, 800 मीटर धावणे आणि शॉर्टपुटसाठी चाचण्या घेण्यात येणार आहेत। तसंच ज्या उमेदवारांनी एकाच वेळी बँड, पोलीस आणि चालक पदाकरिता अन्य ठिकाणी अर्ज केला असेल तर अशा उमेदवारांना 4 दिवसाची सवलत देण्यात येणार आहे। त्या संबंधित उमेदवारांना आयुक्तालयातून पत्र घेणं गरजेचं आहे, ज्या उमेदवारांनी ऑनलाईन प्रक्रियेद्वारे अर्ज केलेले आहेत। तसंच पावसाळा पाहता बाहेर गावावरून आलेल्या उमेदवारांची वसंत हॉल इथं राहण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे। बट अभी जैसा सभी को पता है मॉनसून का टाइम है, बारिश का टाइम है, तो बारिश एक फैक्टर हो सकता है जिस वजह से थोड़ा इश्यूज़ ग्राउंड पे हो सकते हैं, बट उसको भी हम कम से कम इशू हो ऐसा हम एड्रेस करने की कोशिश कर रहे हैं। इसके अलावा मेरा सभी से विनती रहेगा कि हमारी तरफ से ये जो भर्ती है हम फेयरली एंड ट्रांसपेरेंट मैनर में कंडक्ट करना चाहते हैं, जिसमें सभी का सहयोग चाहिए। इसके अलावा भी अगर मेरा पब्लिक से एंड स्पेशली कैंडिडेट से रिक्वेस्ट रहेगा कि आप लोग कुछ ऐसा गलत तरीका मत इस्तेमाल कीजिए भर्ती के प्रोसेस में। एंड आपको अगर प्रलोभन करने के लिए कोई व्यक्ति अगर अप्रोच करता है तो तुरंत आप हमारे या कंसर्न्ड ACB के ऑफिस अमरावती के उनको आप संपर्क कर सकते हैं। पोलीस भरती दरम्यान डमी उमेदवार दिसल्यास संबंधितावर कठोर कारवाई केली जाईल। उमेदवाराच्या गुणवत्तेनुसार शासकीय नियमानुसार भरती प्रक्रिया निपक्षपणे आणि पारदर्शकपणे पार पाडली जाईल। कोणत्याही प्रकारच्या शिफारसी यावर अधिकारी करडी नजर ठेवून आहेत। ही पोलीस भरती प्रक्रिया नियमांचं पालन करूनच पूर्ण होणार आहे। कोणी पैसे मागितले किंवा नोकरी लावून देण्याचं प्रलोभन देत असल्यास तत्काळ संपर्क साधावा किंवा लाचलुचपत विभागाला माहिती द्यावी, असं आवाहन पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी केलं आहे। अमरावती शहरची जी पोलीस भरती आहे त्याच्यासाठी दिनांक 19 जूनपासून पोलीस भरती सुरू होणार आहे। एकूण 74 पदांसाठी ही भरती आहे। अमरावती शहरमध्ये 4,789 अर्ज प्राप्त झालेले आहेत। त्यामध्ये महिला उमेदवारांचे 973 महिला उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले एकूण। यामध्ये संपूर्णपणे पारदर्शक अशी पोलीस भरती होणार असून आपल्यामार्फत सर्व उमेदवार ज्यांनी अर्ज केलेले आहेत सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की कुठल्याही आमिषाला बळी पडू नये। कोणत्याही दलाल किंवा कोणताही पोलीस किंवा कोणी नातेवाईक असेल ते खोटे आमिष दाखवत असतील, पोलीस भरती करून देतो अशा कुठल्याही अफवेला किंवा आमिषाला बळी पडून कोणालाही काही पैसे देणे किंवा प्रलोभन देणे अशा कुठल्याही याच्यामध्ये पडू नये। उमेदवारांनी आपला व्यवस्थित परीक्षा द्यावी। संपूर्ण भरती ही पारदर्शकपणे होणार आहे, यासाठी सर्वांना आवाहन करण्यात येत आहे। ज्या पोलीस कर्मचाऱ्यांची मुलं पोलीस भरतीमध्ये असतील अशा कर्मचाऱ्यांना पोलीस भरतीपासून दूर ठेवण्यात येणार आहे। तसंच पूर्ण भरती प्रक्रियेमध्ये CCTV कॅमेरे लावण्यात येणार असून उमेदवारांची संख्या पाहता पहिल्या दिवशी 700 उमेदवारांना बोलवण्यात येणार आहे। त्यानंतर 24 जूनपर्यंत दिवसाला 800 उमेदवारांना बोलवण्यात येईल। भरती दरम्यान पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यात येणार आहे। अरुण जोशी, UCN न्यूज, अमरावती।